मनाली तुमच्यासाठी घेऊन आली E3 एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. खरं तर सिने जगतात दरवेळेस काही वेगळं करू पाहणारा कलाकार म्हणजेच मकरंद देशपांडे, जो सॅटर्डे संडे हा आपला आगामी सिनेमा घेऊन आलाय. आणि नुकतंच या सिनेमाचं ट्रेलर सुद्धा लॉन्च झालं. यावेळेस मराठी सिनेसृष्टीतल्या सगळ्याच कलाकारांनी हजेरी लावली. पण या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली ती म्हणजे बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता विपुल शहा आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची. काय कोणालाही मारायला बंदूक आणि हिम्मत लागतेच. फक्त बंदूक ठेवून काय करणार? ती राडा करते, तू रडू नको. 15 दिवसात 8 एन्काउंटर. एक मेला तर सगळे मरणार. हा सिनेमा नेहमी मकरंद दादाला कुठे ना कुठे दिसत होता आणि हा इव्हेंट पण दिसत होता का? कारण खूप वेगळा झालाय. मी खरं सांगू का, मी काही ठरवत नाही, मला काहीतरी असं घडावं लागतं. आणि हा पिक्चर जसा आहे अनप्रिडिक्टेबल, जसं असं म्हणतो की काय घडेल माहीत नाही, असा हा एक सॅटर्डे संडे जिथे आपल्याला वाटेल ते होणार नाही पण तडाखेबंद असेल. जसं T2020चा जो एक झंझावात आला आहे तशी ही फिल्म एक झंझावात आहे. आणि कुठे ना कुठे RKची कॉफी, तो स्टेज परत आठवला पूर्ण. येस येस. काय झालं गंमत की विपुलच्या म्हणजे माझ्याबरोबर थिएटर, मला ज्युनियर होतं आणि रायव्हलरी नेहमीच असते. आम्ही वेगळे झालो आणि त्याच्यानंतर तो कमर्शियल थिएटर करायचा, मी माझं आपण म्हणतो ना की स्वतःला पाहिजे तेच थिएटर करायचं, त्यामुळे त्याच्यात ठोकताळे नव्हते. आणि हळूहळू पृथ्वीला नाटकं करता 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 माझं स्वतःचं ऑडियन्स झालं. त्यामुळे ऑडियन्ससाठी नाटक केलं नाही, ऑडियन्स तयार झालं. तर त्यामुळे आमच्यातला एक तो एक असायचा की मॅक असा का करतो, आणि मॅकने ठरवलं तर तो करू शकतो, मग का करत नाही. आणि माझं म्हणणं आहे की अननोनमध्ये जगा, थोडं नोनमध्ये जगून तर आहेच पण अननोनमध्ये जगा. आणि तिथे खूप लोकांना जगायचं आहे, खूप लोकांना तुम्हाला भेटायचं आहे. आणि मग आपण रस्त्याला नाव देऊ ना. तर तो ॲड्रेस नंतर लिहायला मजा येते आणि त्याच्यावर कदाचित आपली सिग्नेचर येईल. तर ती मला असं वाटतं तेच तुमचं अस्तित्व. पण मला इतकं आवडलं की विपुल शाह येऊन जुन्या आठवणी, किंवा अनुराग कश्यपचं तर असं आहे की त्यांनी माझ्याबरोबर काम केलं आणि गुणी नट म्हणून काम केलं, अतिशय सुंदर दिसणारा नट म्हणून काम केलं. आणि जेव्हा जेव्हा त्याच्या फिल्म्स बंद व्हायच्या तेव्हा तो माझ्याबरोबर नाटक करायचा. आणि कधीतरी तो बोललाही होता, मी नाही तर वेडा झालो असतो सर, अल्कोहोलिक झालो असतो जर मी तुमचे नाटक केले असते. आणि त्याला खरंच अर्थाने माझं रायटिंग खूप कळायचं. आणि तुम्हाला म्हणायचं सर तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट लिहिता असं तुम्हाला वाटते, पण खरं त्याच्यात खूप खूप इमोशन आहे, खूप साधं आहे. आणि मी म्हणायचो मी काहीच लिहित नाही अरे, मी फक्त माझ्या आतमधले बाहेर काढतो. आणि मला खूप आवडतं नाटक करायला आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर जीवन घालवायला आवडतं. आणि ती एक उत्स्फूर्तता, जगणं, जीवन जगणं, त्याच्यासाठी लागणारी ऊर्जा, त्याच्याबरोबर येणारी मजा. म्हणजे आपण म्हणतो ना एखादी खिचडी सुंदर झाली म्हणजे खमंग झाली तर कसं मजा येते, तशी माझी खिचडी, माझ्या आयुष्याची खिचडी होती, खमंग होती. त्यामुळे मजा आली रे जगताना. आणि त्याच माणसांना आज बोलवायला, आज ते दोघंही मोठे आहेत आपल्या आपल्या ठिकाणी, सक्सेसफुल आहे, पण त्यांना असा मॅडनेस दाखवायला इतकी मजा आली की एकूणच सोहळा, आपलं मीडियाही फार गोड होतं. त्यामुळे सगळ्यांनाच एक असं वातावरण, एक मॅड ॲटमॉस्फिअर तयार झालं आणि ते खरं झालं. आणि तो मी आहे. आणि कुठे ना कुठे हीच अशी मॅड फिल्म आहे, कारण स्पॉन्टेनिटी काय असते हे नेहानी मला आज सांगितलं की स्क्रिप्ट बिप काय नव्हती, डायरेक्ट आम्ही स्पॉन्टेनियसली सीन्स केले. दॅट्स सो ट्रू. कारण का मी माझा फक्त काय मला हवं आहे ते लिहिलेलं आहे, ॲक्टरकडनं काय अभिप्रेत आहे ते लिहिलेलं आहे, पण काय येईल ते तुम्ही केल्यावरच कळेल. आणि माझं म्हणणे मलाही ते सरप्राईज हवं आहे, नाहीतर मला मजा कुठे येणार. आणि मी खरं सांगतो मला मजा घ्यायला आवडते. 15 दिवसात 8 एन्काउंटर. एक मेला तर सगळे मरणार. तुला कोणी मारायला आला तर तू काय करशील? I will kill him before he kills me. मी वाईट आहे असं समज. मुद्दा हा आहे
की मी त्याला गोळी घातली. मित्रांची मैफल फुल आज बहुत मज़ा आया दोस्तों के साथ. वापस वो दिन क्या करना चाहिए? अरे बहुत मजा आया. बहुत दिनों बाद लगा कि हाँ कुछ नॉर्मल है, मतलब थोड़ा सा. और मकरंद ऐसे ही है, वो शुरू से ऐसे ही है, इसलिए उसको विशेषण बुलाता हूँ, आदमी नहीं है वो. कहीं ना कहीं शुरुआत मकरंद के साथ की थी. ड्रामा की याद है कहीं ना पृथ्वी कहीं की? मतलब शुरुआत उनके साथ ही हुई थी, मतलब कहीं ना कहीं की तो बात ही नहीं. मतलब मेरे गुरु रहे हैं, मेरे दोस्त रहे हैं, मेंटोर रहे हैं, बहुत कुछ रहे हैं. मतलब हम लोग तो ऐसे ऐसे समय देखे हैं जब एकदम पैसे नहीं होते तो मकरंद ही होता था जो आके खाना भी खिला देता था और किराया भी देता था. तो मैक के साथ वो रिलेशनशिप रहा है हमारा बहुत सालों से. और ये प्रोमो देखने का क्या कहना है? आपको समझ में आया ये वाला प्रोमो? ये प्रोमो बिल्कुल समझ में आया और ये पिक्चर समझ में आई और मकरंद का गाना समझ में आया. मकरंद के तो गाने अव्वल समझ में नहीं आते किसी को. तो मैक ने जो कुछ भी किया इसमें सब समझ में आया. मैक का पोस्टर पहली बार देख कर आया कि ये पोस्टर सोच समझ के बनाया हुआ है. और ये बहुत अच्छी बात है. और ये फिल्म जो है मुझे लगता है बहुत सही करेगी. आई थिंक मकरंद की एक नई जर्नी शुरू हो रही है, एक नया मकरंद शुरू हो रहा है. अनुराग, कहीं ना कहीं ये भी मराठी फिल्म है, आप भी अलग लैंग्वेजेस में फिल्म देखते हैं. मराठी फिल्मों के बारे में क्या कहना चाहिए? मराठी सिनेमा मतलब आज की डेट में जो हिंदुस्तान में सबसे अच्छा सिनेमा बन रहा है मराठी और तमिल में बन रहा है. मैं खुल के कहता हूँ. मतलब मेरे हिसाब से साल की सबसे अच्छी फिल्म फैंड्री रही है जो मैंने देखी है. और नागराज मंजुले से मैं जब मिला, मैंने कहा मैं इसको कास्ट करना चाहता हूँ अपनी पिक्चर में. गिरीश कुलकर्णी के साथ ऑलरेडी मैंने अगली में काम किया है. और मुझे लगता है कि इतने सारे जो अच्छे अच्छे डायरेक्टर्स हैं आजकल मराठी में, वैसे हिंदी में भी होना शुरू होना चाहिए. मेरे बालपण यांचे हरवले चित्र यांचे देव गेला देवाचा सुरा. काय कोणालाही मारायला बंदूक आणि हिम्मत लागतेच. फक्त बंदूक ठेवून काय करणार? ती राडा करते, तू रडू नको. आपल्या प्रत्येक भूमिकेतून लोकांना एकदमच एक मोठा झटका देणारी अभिनेत्री म्हणजेच अमृता माझ्यासोबत आहे. आणि आज सगळेच लोक असं करून बसलं. अमृता, हा रिॲक्शन तुला मिळालाय का? नक्कीच ही रिॲक्शन मला मिळाली. आणि तुला खरं सांगायचं तर मला जेव्हा ही भूमिका विचारली गेली तेव्हाच माझीच रिॲक्शन ती झाली. कारण जसं तू म्हणालास तसं एक खरंच त्या बाबतीत मी देवाची खूप आभारी आहे, ऋणी आहे की मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळत गेल्या माझ्या कारकिर्दीमध्ये. पण ही जी भूमिका होती म्हणजे मकरंद मला एका पार्टीत भेटला आणि तो मला म्हणाला की मी एक सिनेमा करतोय आणि एक प्रोड्युसर असतो आणि त्याची कीप अगदी चीप अशी कीप असते आणि ही भूमिका तू करशील का? तर मी म्हणलं करेन, कारण दिस इज समथिंग न्यू. मी हे कधीच असं केलेलं नाही आहे. सो मी म्हणलं हो करते. आणि मग त्यांनी त्या भूमिकेची सगळी तयारी माझ्याकडनं करून घेतली. तिची बॉडी लँग्वेज, तिचा वेश तू पाहिलास काय होता तो. तर अशा मी खूप मुली पाहते, मला त्यांची खूप काळजी वाटते ज्या इथे इंडस्ट्रीत येतात आणि मग म्हणजे ज्यांचं खूप नाव होतं त्यांचं एक वेळ नाव तरी होतं आणि मग त्या म्हणतात मी सगळं पणाला लावायला तयार आहे, मी माझं शरीरसुद्धा तुला देते पण मला रोल दे. तर ही अशा मुलीची मानसिकता समजून घेणं हे माझ्या दृष्टीने खूप आव्हानात्मक होतं आणि खूपच खरोखर वेगळी अशी भूमिका होती. त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि आजचा जो काय इव्हेंट होता तो मला असं वाटतं की मकरंद हा एक खूप वर्तमानात राहणारा आणि एक खूपच युनिक माणूस आहे. आणि मला मराठी इंडस्ट्री असेल, हिंदी इंडस्ट्री असेल किंवा कुठलंही नाटक असेल, कुठेही जी माणसं स्वतःसारखी राहतात ना ती मला आवडतात. रादर दॅन तिथे काहीतरी हवं आहे म्हणून प्लीजिंगसाठी काहीतरी स्वतःला बदलणं, त्याहीपेक्षा आपण जसे आहोत तसं राहायचं. तसं मकरंद आहे आणि तसंच आजचा इव्हेंट पण होता आणि तशीच आमची फिल्म पण आहे. त्यामुळे तो स्पेशल अपीअरन्स आहे. म्हणजे माझी भूमिका मोठी जरी नसली तरी ती इतकी वेगळी आणि युनिक आणि मूलभूत असल्यामुळे मला ती करायला खूप मजा आली. आणि मकरंद बरोबर काम करणं हे अत्यंत एक्साइटिंग आहे. त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजते की मला ही संधी मिळाली त्याच्याबरोबर छोटी का होईना भूमिका करायची. विपुल आला होता, त्याच्याबरोबर अनुराग सुद्धा आला होता आणि दोघांनी नंतर मकरंद सांगितलं की त्या दोघांनी तुझ्याबरोबर काम केलेलं आहे आणि एकाने तुझी डॉक्युमेंटरी कदाचित शॉर्ट फिल्म बघितलेली, त्याच्यावर त्याने एक सिनेमा केला. विपुलने पण काम केलं तुझ्यासोबत, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? आज आम्ही खूप वर्षांनी भेटलो, विपुल, मी आणि अनुराग. अनुरागने गंध पाहिलेली आहे. अनुरागने आत्ताच आमचं बोलणं झालं की त्याला किल्ला पाहायची आहे, असं मला खूप उत्सुकता आहे की त्याला किल्ला कशी वाटते. विपुल बरोबर मी एक सिरियल केलेली होती हिंदी आणि त्याच्यानंतर आम्ही आज भेटलो. मला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर आम्ही आज पहिल्यांदा भेटलो, त्यामुळे त्यांना एक वेगळं कौतुक माझ्याविषयी वाटत होतं. त्याचा मला आनंद झाला कारण ते आज इतके मोठे दिग्दर्शक आहेत हिंदी इंडस्ट्रीतले की मला नक्कीच आता या टप्प्यावर त्यांच्याबरोबर पुन्हा काम करायचं आहे.
आणि यानंतर आणखी काही सेलिब्सना भेटणार आहोत, पण त्यापूर्वी E3 मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.